नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं नुकतंच मॅप पॉइंटिंग वर्कबुक हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि हे पुस्तकाचं मॅपिंग कशी करावी या संदर्भातला आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तर चला व्हिडिओ भरताना आपण बघूया की मॅप पॉइंटिंग कशी केली पाहिजे आणि मॅप पॉइंटिंग थ्रू आपला अभ्यास कसा होणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। तर मी काही डॉटेड लाईन आहेत ते फिलअप करेल आणि त्या डॉटेड लाईनच्या माध्यमातून तुम्हाला हे करून घ्यायचं आहे। तर चला मग आपण बघूया। तर बघा या ठिकाणी आपल्याला बघता येईल की कोणत्या जिल्ह्यापासून कोणता जिल्हा निर्माण झालेला आहे हे आपल्याला पहिले भरायचं आहे। बघा आता कोणता जिल्हा आहे की ज्यापासून तो वेगळा झालेला आहे। मग आपण बघू शकतो की रत्नागिरी या जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे। हा आहे 27वा जिल्हा, कारण 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते तर 26 जिल्हे होते आणि 26 जिल्ह्यांमधून 10 नवीन जिल्हे निर्माण झाले आणि 36 जिल्हे झालेले आहेत। म्हणून पहिला जो जिल्हा निर्माण झाला 1 मे 1960 नंतर तो होता सिंधुदुर्ग, जो 27वा जिल्हा होता आणि त्याची तारीख होती 1 मे 1981 ला तो निर्माण झालेला आहे। त्यावेळेस मुख्यमंत्री होते AR आंतुर्ले, म्हणजे अब्दुल रहमान आंतुर्ले हे त्यावेळेस काय होते मुख्यमंत्री होते। ठीक आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर त्याच दिवशी म्हणजे 1 मे 1981 लाच आपण जर बघितलं तर आपण छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्यावेळेस औरंगाबाद आताचा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून नवीन एक जिल्हा निर्माण झालेला आहे, तो म्हणजे जालना। आणि हा जालना जिल्हा होता तो म्हणजे 28वा जिल्हा, क्रमांक जर आपण बघितला आणि तो कधी निर्माण झाला तर तारीख तीच होती, फक्त आपल्याला इथं फिलअप करायचं आहे 98 म्हणजे 1981 ला होता। ठीक आहे। चला आता हे झालं 28वा जिल्हा। तर आता 29वा जिल्हा बघूया, तो म्हणजे लातूर। आता लातूर हा 29वा जिल्हा होता आणि तो कधी निर्माण झाला तर 16 ऑगस्ट। ओके, कधी निर्माण झाला 16 ऑगस्ट 1982 ला। ओके, याच्या 1 वर्षानंतर। आणि तो कोणापासून वेगळा झाला तर आजचा धाराशिव त्यावेळचा उस्मानाबाद पासून वेगळा झाला। हे नावं बदललेले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा। मुख्यमंत्री होते पुन्हा बाबासाहेब भोसले, बाबासाहेब भोसले। इथं मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले होते। इकडे लक्षात राहू दे, इथं मी लिहिताना एकच तारीख असल्यामुळे फक्त इथं मी AR आंतुले एका ठिकाणी लिहिलाय, तुम्ही दोघं ठिकाणी तो फिलअप करू शकता। तारीख एकच असल्यामुळे मुख्यमंत्री एकच असणार आहे, साहजिकच आहे। सो बाबासाहेब भोसले। आता 10 दिवसांनी इकडं गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण झाला, 30वा, कारण बघा 29वा लातूर होता, 30वा निर्माण झाला। कुठून निर्माण झाला तर चंद्रपूर या जिल्ह्यामधून हा वेगळा झालेला आहे। कधी वेगळा झाला तर तारीख होती 26 ऑगस्ट 1982 ला। कधी निर्माण झाला 1982 ला। इकडे लक्षात राहू द्या, तारीख 1982 होती। इकडे साईडला लिहितो मी वाटलं तर 1982। मुख्यमंत्री या ठिकाणी सुद्धा तेच बाबासाहेब भोसले। कोण होते मुख्यमंत्री? बाबासाहेब भोसले। ठीक आहे। चला आता पुढचा जिल्हा बघूया आपण, 31वा जिल्हा, तो म्हणजे त्यावेळेस बृहन्मुंबई किंवा मुंबई हा जिल्हा होता। मग बृहन्मुंबई आपण बघितलं तर किंवा बॉम्बे आपण त्याला म्हणायचो त्या काळी। तर या बृहन्मुंबई मधून मुंबई उपनगर हा 31वा जिल्हा निर्माण झाला। कोणता जिल्हा झाला? मुंबई उपनगर। कशामधून? बृहन्मुंबई। आपण ऑलरेडी इथं लिहिलेलं आहे, छोटस जागा असल्यामुळे ती बघा। आणि कधी निर्माण झाला तर 4 ऑक्टोबर, आपण तारीख तिथं दिलेली आहे 1990 ला। बघा इथं तुम्हाला 99 फिलअप करायचं आहे। त्यानंतर कधी वेगळा झाला, कोण होते त्यावेळेस मुख्यमंत्री तर माननीय शरद पवार साहेब हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते। चला आता नेक्स्ट जिल्हा आपण बघूया। तो नेक्स्ट जिल्हा आहे 8 वर्षानंतर पुढचा नवीन नेक्स्ट जिल्हा निर्माण झाला आहे, तो म्हणजे अकोला मधून वाशिम। तर बघा अकोला मधून वाशिम म्हणजे मग वाशिम हा नवीन जिल्हा निर्माण झाला, हा होता 32वा। कितवा होता? 32वा। का हा जिल्हा होता 31वा, मुंबई उपनगर मी बोलतानाच तुम्हाला बोललो। आता हा 32वा जिल्हा निर्माण झाला। मग तो कधी झाला तर त्याची तारीख आहे 1 जुलै 1998 ला
हा जिल्हा निर्माण झाला. कोणापासून झाला तर अकोला या जिल्ह्यापासून वेगळा होऊन झाला. मुख्यमंत्री कोण होते तर मनोहर जोशी, श्री मनोहर जोशी हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते. ठीक आहे. चला आता त्याच दिवशी पुन्हा एक नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे, तो म्हणजे धुळेमधून नंदुरबार. बघा, धुळे जिल्ह्यामधून नंदुरबार जिल्हा निर्माण झालेला आहे. मग आपण बघू शकतो इथं धुळे पासून वेगळा झालेला आहे. कोणता जिल्हा निर्माण झालेला आहे तर नंदुरबार हा जिल्हा निर्माण झालेला आहे. हा कितवा जिल्हा आहे तर हा 33वा जिल्हा निर्माण. कधी झाला आहे, तारीख तीच आहे, 1 जुलै 1998 तो निर्माण झालेला आहे. सॉरी, इकडं आपल्याला तारीख थोडीशी बरोबर तिकडे दिलेली मी तारीख लक्षात ठेवा, 1998 झालेला आहे, लक्षात राहील. चला, तर मुख्यमंत्री कोण होते आता सेमच असणार आहे, तारीख एकच आहे, ते म्हणजे मनोहर जोशी. ओके. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला हा मॅप कसा फिलअप करतोय तुम्ही बघा. ठीक आहे. पुढचा आता जिल्हा एका वर्षानंतर लगेच अजून 2 नवीन जिल्हे निर्माण झालेत आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने 34वा जो जिल्हा निर्माण झालेला आहे आणि 35वा. मग 34वा जिल्हा निर्माण झालेला आहे आपण बघू शकतो, तो म्हणजे हिंगोली जिल्हा. आणि तो कशामधून निर्माण झालेला आहे तर तो वेगळा झालेला आहे परभणी जिल्ह्यामधून, परभणीमधून हिंगोली झालेला आहे. ओके. तारीख होती 1 मे 1999 रोजी आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होते श्री नारायण राणे. हे कोण मुख्यमंत्री होते? नारायण राणे. त्याच दिवशी म्हणजे 1 मे 1999 पुन्हा बघा इकडं आपण येऊया, त्याच दिवशी नवीन जिल्हा निर्माण झाला, तो म्हणजे गोंदिया जिल्हा. कोणता निर्माण झाला? गोंदिया जिल्हा. कशामधून निर्माण झाला तर भंडारा जिल्ह्यामधून वेगळा होऊन. कधी तर 1 मे 1999. मुख्यमंत्री कोण होते? मी बोललो तुम्हाला, नारायण राणे हेच त्यावेळेस देखील मुख्यमंत्री होते. सो अशा पद्धतीने आपण बघू शकतो की मॅप कसा भरायचा आहे हा. त्यानंतर आता शेवटचा जिल्हा आपला राहिलेला आहे. आतापर्यंत आपण आता याचा क्रमांक 34 होता, म्हणजे हा 35वा जिल्हा होता. तर आता आपण लास्ट 36व्या जिल्ह्याकडे येणार आहे. तो जिल्हा म्हणजे आपण बघू शकतो 36वा जिल्हा म्हणजे पालघर. कोणता जिल्हा आहे? पालघर. हा पालघर जिल्हा कशामधून वेगळा झाला तर ठाणे जिल्ह्यामधून झाला. कधी झाला तर 1 ऑगस्ट 2014 या रोजी ठाणेमधून पालघर हा जिल्हा वेगळा झालेला आहे. यावेळेस मुख्यमंत्री होते श्री पृथ्वीराज चव्हाण. हे काय होते? मुख्यमंत्री होते. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 1 मे 1960 26 जिल्हे होते आणि आत्ता जर आपण बघितलं आत्ता 1 मे 2025 पर्यंत तर आता आपल्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत आणि ते अशा पद्धतीने निर्माण झालेले आहेत. सो हे एका मॅपमध्ये तुम्ही मॅपिंग करून हा प्रश्न नेहमीचा तुमचा सॉल्व होऊ शकतो. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.